पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाण्यात युवक काँग्रेस आक्रमक. कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात केली जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात. पोलीस कार्यकर्त्यांची झटापट. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात देखील युवक काँग्रेस, किसान आघाडी, विद्यार्थी आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगली झटापट पाहायला मिळाली. काही दिवसापासून देशाचं भवितव्य असलेले युवक आपल्या न्याय हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. त्यांची मागणी एवढीच आहे की नीट पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा केला पाहिजे. परंतु त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना देशाचं क्रूश आणि अमानुष सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. आम्हाला इंग्रजांची आठवण झाली की काही काळापूर्वी इंग्रज या देशामध्ये होते आणि त्यांनी भारतीयांवर अशाच प्रकारे अत्याचार केले होते. म्हणून या ठिकाणी असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की या देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली नाही, या देशात संविधानाचं राज्य राहिलं नाही. जे तरुण आपल्या न्याय हक्कांसाठी त्या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत त्यांच्यावर अमानुषपणे, क्रूरपणे लाठीचार्ज या नरेंद्र मोदींच्या सरकारने केला. आज या ठिकाणी बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेस आणि NSUच्या वतीनं जंतर मंतर मध्ये जो अमानुष लाठीचार्ज सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती या मोदी सरकारच्या शासन प्रशासनानं केला आहे, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये रोषाचं वातावरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं, युवक काँग्रेस असेल, NSUच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करत आहोत. जर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा भक्त असलेल्या प्रधानचा राजीनामा घेतला नाही तर संविधानिक पद्धतीनं याहीपेक्षा मोठं आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.